नमस्कार. आज थोडंसं वेगळ्या विषयावर बोलूयात आपण. यू वॉन्ट टू बी अ चॅम्पियन, यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन, यू वॉन्ट टू बी अ बिलियनरीज म्हणजे तुम्हाला मोठं व्हायचं आहे किंवा काय. त्याचं एक सिक्रेट आहे जे मी स्वतः अनुभवलेलं आहे. माझ्या मताशी प्रत्येक तुमच्यापैकी सहमत असाल असं जरुरी नाही आहे. मी माझं मत मांडतोय, माझा अभ्यास मांडतोय. बट 70-80% हे फॅक्टर्स आहेत. तर सगळ्यात मोठा फॅक्टर्स काय आहे की चॅम्पियन तो माणूस बनतो, सक्सेसफुल तो माणूस बनतो, मोठा तो माणूस बनतो ज्याला काहीतरी थ्रेट आहे त्याच्या आयुष्यामध्ये, लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल, थ्रेट म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात थ्रेट असायला पाहिजे असं मला म्हणायचं नाही आहे. प्लीज डोंट मिसअंडरस्टूड. तुमचं छान राहावं आयुष्य, छान तुम्ही जगावं. बट तसं माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे थ्रेट्स होते. जसं की मी स्लम एरियात राहिलो होतो, मी खूप गरिबी पाहिलेली आहे, मी खूप ग्राउंड बघितलेलं आहे, मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ग्राउंड लेवलचे कामं केलेली आहेत जे मी ऑन कॅमेरा बोलू पण शकत नाही. 300 रुपये पगार वगैरे वगैरे अशा तर थ्रेट होत्या. मी पैसाच बघितलं नव्हतं ना, तर तो थ्रेट होता. मग त्या थ्रेटने मला काय शिकवलं की यार आपल्याला मोठं बनायचं आहे, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला पैसे कमवायचे, आपल्याला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे. लाईकवाईज दॅट तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही असा थ्रेट असेल, इट्स नॉट अबाउट ओनली की फायनान्शियल गोष्टीविषयी थ्रेट असू शकतो. असं नाही की तुमचा कोणी अपमान केलेला असू शकतो. मी जे बोलतोय हे सगळे विषय वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घ्या. मला असं पर्सनली कोणाला काही बोलायचं नाही आहे. बट थ्रेट असणं म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळं आलबेलं, सगळं छान चाललेलं आहे, सगळं स्मूथ चाललेलं किंवा काही स्मूथ चाललेलं नाही आहे. या दोन गोष्टी त्यामध्ये असतात. त्यामुळं जर काही नसेल, पडझड नसेल, अप्स अँड डाऊन्स नसतील किंवा एखाद्या गोष्टीपासून आपण बोध घेत नाही आहे किंवा आपण इन्स्पायर्ड होत नाही आहे. इन्स्पायर्ड असं नाही की चांगल्या गोष्टीपासून व्हायला पाहिजे. तुमच्या आयुष्यात वाईट घटना, वाईट गोष्ट, वाईट व्यक्ती, वाईट ॲटमॉस्फिअर, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात की त्या गोष्टींना शिदोरी बनवायचं. थ्रेट मीन्स इट कॅन बी एनिथिंग, काही असू शकतं. म्हणजे तुम्हाला कोणी कमी लेखलेलं असू शकतं किंवा तुम्हाला स्वतःला पण असं वाटतं की मी काही करू शकत नाही आहे. आता समजा, उदाहरण घ्या की मला असं वाटतं की माझे 5-6 मित्र आहेत आणि ते खूप सक्सेसफुल आहेत आणि मी नाही आहे. तर मी स्वतःला कुठंतरी अंडर रेटेड, मला रेटिंग मी स्वतः काय देतो रेटिंग की नाही का मी अंडर मोटिवेट आहे, मी काय करू शकत नाही. तर हा थ्रेट झाला. मग हा थ्रेट जो आहे स्वतःला दाखवून द्या की नाही, जो विचार मी स्वतःबद्दल करतोय तो मी नाही आहे. तर हे असे जे थ्रेट्स आहेत, हे थ्रेट्सच आपल्याला मोठं बनवत असतात. स्वतः माझा जिवंत अनुभव आहे तुमच्यासमोर. कधीतरी मी माझ्याबद्दल सांगेन तुम्हाला. बट माझ्या आयुष्यामध्ये खूप मी थ्रेट म्हणजे जसे की माझे खूप सारे मेडिकल प्रॉब्लेम्स होते, खूप साऱ्या गोष्टी होत्या, त्यांना ओव्हरकम करून मी इथंपर्यंत आलेलो आहे. सो काहीतरी थ्रेट असणं फार गरजेचं आहे. आणि थ्रेट असणं गरजेचं नाही तर त्या थ्रेटपासून तुम्ही लेसन घेऊन तुम्ही त्याला ग्रॅब करून पुढं जाणं. बाबा समजा उदाहरण घ्या की एखादी व्यक्ती आहे आणि एक छोटासा पगार आहे आणि नीट होत नाही आहे, व्यवस्थित होत नाही आहे उदरनिर्वाह त्या व्यक्तीचा, किंवा उदरनिर्वाह नीट होत नाही तर स्वप्न पूर्ण कशी होणार. हा झाला थ्रेट. मग स्वप्न पूर्ण करायचे, मग काम केलं पाहिजे. द मोर यू स्वेट द मोर यू अर्न. देर इज अ लॉट्स ऑफ सॅक्रिफायसेस. खूप साऱ्या गोष्टींना तुम्हाला ओव्हरकम करावं लागेल. काम करत राहा, कष्ट करत राहा, स्मार्टवर्क करत राहा. तुम्हाला तुमचं सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार. आणि इट्स अ गॉड्स ऑनेस्ट ट्रूथ. 1001% तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार. सो आय होप यू गॉट क्लॅरिटी अबाउट थ्रेट. मला काय म्हणायचं होतं, आणि नक्कीच या व्हिडिओमुळे तुमच्यामध्ये फरक पडेल आणि एक पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचा चेंज होईल अशी मी अपेक्षा करतो. व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मी असाच छान टॉपिक्स घेऊन येणार आहे कंटिन्यू. तुम्हाला समजा एखादा नवीन टॉपिक हवा असेल, मी व्हिडिओ बनवतो तुम्हाला असं वाटत असेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. थँक्यू, धन्यवाद.